कुठे जन्मला, कसे वाढला, कैसे घडला तुम्ही, कैसे घडला तुम्ही. कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही. काय साधले, काय हरपले, सारे जाणून घ्याया, सारे जाणून घ्याया. हा सृजन वेध, 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 सृजन वेध. स्वतंत्र भारतात शिक्षण कसं असावं यासंबंधी कृती आणि धोरणात्मक निर्णय यासाठी ज्या काही लोकांनी कामं केली आहेत त्यात एक महत्त्वाचं नाव आहे डॉक्टर चित्राताई नाईक. भारतीय शिक्षण संस्थेच्या संचालकपदी ते असताना त्यांनी शिक्षण आणि विकास याचा परस्पर संबंध जोडणारे अभ्यास प्रकल्प राबवले. डॉक्टर चित्राताई नाईक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि वंचितांच्या विकासासाठी शैक्षणिक सुधारणांचा ध्यास घेतलेलं एक समर्पित व्यक्तिमत्व. याच ध्यासापोटी त्यांनी JP नाईक ग्रामीण महिला विकासिनी या केंद्राची स्थापना पुण्याजवळील शिवापूर या लहानशा खेड्यात केली. चित्राताईंच्या या कार्याची दखल संपूर्ण देशानं आणि समाजानं घेतली आहे. भारतीय शिक्षण संस्थेतर्फे शिवापूर या लहानशा खेड्यात त्यांनी लोकशिक्षण केंद्र सुरू केलं. गांधीजींच्या विचारांवर आधारित ग्रामशक्ती वर्धिनी हा प्रकल्पही इथं राबवण्यात येतो. कायदेविषयक साक्षरतेसाठी न्यायव्यवस्था आणि कायदा माहिती केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होऊ शकतो हा या प्रकल्पाचा गाभा आहे. भारताची बहुसंख्य जनता खेड्यांमधून राहते. तिचा विचार होणं हे महत्त्वाचं आहे हे चित्राताईंच्या विचारांचं एक सूत्र आहे. थोर शिक्षणतज्ज्ञ JP नाईक यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या शिवापूरच्या केंद्रात शेतकरी सहविचार सभा, बचत गट, उद्योजकता प्रशिक्षण, बालरंजन केंद्र असे अनेक उपक्रम चालवले जातात. यात प्रामुख्यानं महिलांचं सबलीकरण, त्यातून कुटुंबाचं आणि पर्यायानं संबंध गावाचं सबलीकरण व्हावं यासाठी हे कार्यक्रम राबवले जातात. जागतिकीकरणाच्या काळात शिक्षणाचं स्वरूप कसं असावं हा चित्राताईंच्या चिंतनाचा विषय आहे. चित्राताईंना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार, ग्रामीण भारतासाठी केलेल्या साक्षरता आणि प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी युनेस्कोतर्फे राजा रॉयसिंग आणि कोमेनियस पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर साक्षरता पुरस्कार, शैक्षणिक संशोधनासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचा प्रणवानंद पुरस्कार, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानचा सामाजिक न्याय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. भारतीय शिक्षण संस्थेचा पाया रचण्यामध्ये चित्राताईंचा मोलाचा वाटा आहे. या संस्थेच्या कामाचा चित्राताईंनी अनेक क्षेत्रांमध्ये विस्तार करून विविध केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रामध्ये ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञांना निमंत्रित करून शिक्षण आणि विकास यांचा समन्वय साधण्याबाबत विचार मंथन केलं जातं. चित्राताईंनी आतापर्यंत नवसाक्षरांसाठी तसंच मुलांसाठी, स्त्रियांसाठी जवळपास 50 पुस्तकं लिहिली आहेत. यामध्ये गौतम बुद्धांच्या जातक कथांचं चित्रकथांमध्ये रूपांतर करून सहजपणे नीतिमूल्यांचे पाठ लहान थोरांच्या समोर त्यांनी ठेवले आहेत. मुलांमध्ये, नवसाक्षरांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी रहस्यकथाही लिहिल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण आणि समाज आणि जर्नल ऑफ एज्युकेशन अँड सोशल चेंज याच्या संपादनाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. असा हा उत्तुंग आलेख प्रखर बुद्धिमत्तेच्या, संवेदनशील, करारी परंतु रसिकही अशा डॉक्टर चित्राताई नाईक यांच्या प्रेरणादायी कार्याचा. हे सगळं परिचय देत असताना मला हे जाणवलं की एक निरंतर सूत्र आहे कामामध्ये.
आणि विविध पदं विविध क्षेत्रात कामं केली तरी हे सूत्र सुटलेलं दिसत नाही, आणि ते आहे वंचितांचं शिक्षण आणि वंचितांचा विकास प्रक्रियेमध्ये यांचा सहभाग. तर ह्या कामामध्ये असं दिसतं की विद्यार्थी दशेपासून आपण सक्रिय आहात आणि निरंतर हे काम चाललेलं आहे. तर या कामाच्या प्रेरणा किंवा आपल्या व्यक्तिमत्वाची ही जी जडणघडण झाली त्याचा गाभा काय आहे हे आम्हाला समजून घ्यायला आवडेल. मी पुष्कळ कामं केली हे खरं आहे आणि ती सातत्यानं करत गेले. प्रत्येक कामामध्ये आनंद वाटतो, मौज वाटते, म्हणून मी कामं करत गेले. ही कामं करत राहण्याची प्रेरणा मला कशी मिळाली, संधी कशी मिळाली, असे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रेरणा मिळते पण संधी मिळत नाही, अशी उदाहरणं घडतात. पण मला असं एक आढळतं आहे की माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून ज्या ज्या काही घटना माझ्या आयुष्यात घडल्या त्याच्यातून मला प्रेरणा मिळालेली आहे. मी ज्या शाळेमध्ये जात होते ती प्रार्थना समाजाची शाळा आम्हा मुलांना भारतीय तत्त्वज्ञान शिकवत होती. आणि त्या तत्त्वज्ञानाचा गाभा असा होता की सगळे धर्म सारखे आहेत, सगळी जनता सारखी आहे, कोणातही काही भेदभाव नाही आणि आपल्याला ह्या जनतेमध्ये मिसळून जायचं आहे, कारण आपणही जनतेचाच भाग आहोत. आपण आणि जनता ही काही वेगळं नाही. हे वातावरण आणि हे असं शिक्षण त्या शाळेमध्ये मिळालं. आणि मला असं वाटतं की आम्ही काही मुलांनी निदान ते वातावरण आत्मसात केलं आणि तसं बनण्याचा आम्ही प्रयत्न केला त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे. आमचे काही शिक्षक फार चांगले होते आणि त्यामध्ये आमचे जे मुख्याध्यापक होते सोहनी म्हणून, अतिशय सौम्य स्वभावाचे आणि मुलांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना वागवणारे असे आमचे मुख्याध्यापक होते. असं झालं की आमच्या कुटुंबामध्ये एका व्यक्तीनं, माझ्याच थोरल्या बहिणीनं जातीबाहेर लग्न केल्यामुळे काही वाद निर्माण झाले. अशावेळी मला सांगण्यात आलं की तू तिचं मन वळव, तिला आम्ही घराबाहेर जायला सांगणार आहोत, तू जर मन वळवलं नाहीस तर तू पण जा. मला फार आनंद वाटला. मला असं वाटलं की या अशा घरातून मी जर बाहेर पडले तर फार चांगलं होईल, मला चांगलं काम करायला मिळेल. म्हणून वयाच्या त्या 15व्या वर्षी मी माझ्या मुख्याध्यापकांकडे गेले आणि मी म्हटलं की मी आता जाणार कुठे, मला तर घराबाहेर घालवून दिलं आहे आणि तुम्ही मला जे तत्त्वज्ञान शिकवलं की जातीपाती मानू नको, धर्म मानू नको, ते माझ्यामध्ये कुठेतरी रुजलेलं आहे आणि म्हणून मी वडिलांना देखील विरोध करून मी बाहेर पडले. तर आता सांगा. ते म्हणाले तू काळजी करू नको. मी म्हटलं माझ्याकडे फी द्यायला पण पैसे नाहीत. ते म्हणाले आम्ही तुझी काळजी घेऊ. आणि तिथपासून हा जो माझा प्रवास सुरू झाला हा मोठ्या ईर्षेनं सुरू झाला की आपल्याला बदल घडवायचा आहे, हे आपल्यामध्ये कुठेतरी रुजलेलं आहे आणि ते फळाला आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी अभ्यास करत गेले. मला सगळीकडे कॉलेजमध्ये सुद्धा मोफत शिक्षण मिळालं, नादारी मिळाली, शिवाय स्कॉलरशिप्स मिळाल्या. फार चांगली माणसं मला भेटली. आणि त्यावेळी एक संधी मला अशी मिळाली कॉलेजमध्ये असताना, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबईच्या, फार प्रख्यात कॉलेज त्यावेळचं आणि खूप हुशार विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणार. तिथे मला अशी एक संधी मिळाली की BDD चाळींमध्ये ज्या बालवाड्या चालतात तिथं काही विद्यार्थ्यांनी जाऊन काम करावं. त्या चाळींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मी कामं केली. तो एक अतिशय महत्त्वाचा अनुभव माझ्या जीवनातला होता. मी स्वतः कष्ट भोगले होते, पण ते चित्र जे पाहिलं ते माझ्या मनावर अद्याप ठसलेलं आहे. आणि तिथून मला असं वाटायला लागलं की जीवनामध्ये आपली आकांक्षा एवढीच असावी की आपण ही जी मंडळी पीडित आहेत, दलित आहेत, त्यांच्यासाठी आपण काम करत राहावं. ही माझी प्रेरणा आणि हे माझं व्यक्तिमत्व असं मी म्हणू शकेन. ह्याच्यामध्ये हे ऐकताना असं जाणवतं की शाळा
शिक्षण आणि शिक्षक हे किती महत्त्वाची भूमिका व्यक्तीच्या जडणघडणीत बजावू शकतात. पण याच्या व्यतिरिक्तही चले जाओ चळवळीमध्ये आपण नोकरीचा राजीनामा देऊन सहभागी झालात, तर त्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगाल का? मला पदवी घेतल्यानंतर ताबडतोब नोकरीची गरज होती आणि मला सरकारी शाळेमध्ये नोकरी मिळाली. मी जूनमध्ये हजर झाले, पण 9 ऑगस्टला गोवालिया टँक मैदानावर मुंबईमध्ये चले जाओची घोषणा होणार होती. ते मला कळल्यावर मी जिथून नोकरी करत होते तिथून मी मुंबईला आले आणि त्या सभेला मी गेले. आणि त्या सभेमध्ये जी मी गांधीजींची भाषणं ऐकली, पंडित नेहरूंची भाषणं ऐकली, त्यात मी असं ठरवलं की या सरकारी नोकरीचा राजीनामा द्यायचा. आणि तो राजीनामा मी पाठवून दिला. त्यानंतर मी पत्रकारिता केली. पत्रकारितेच्या संदर्भामध्ये देखील ज्या व्यक्ती मला भेटल्या त्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती होत्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच भारतामध्ये जी स्वराज्याची कल्पना आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून. सय्यद अब्दुल्ला ब्रेलवी, NG जोग, के अब्बास अशातली मंडळी मला भेटली. त्यांनी मला पत्रकारिता शिकवली. पण त्यानंतर मला दुसऱ्या एका चांगल्या नोकरीची म्हणजे जास्त पगार देणाऱ्या नोकरीची गरज भासली, म्हणून मी लेक्चररशिप पत्करली. त्यापुढे जो काही माझा प्रवास झाला त्यात मला विचारवंतांची जी काही गाठ पडली माझ्याशी, त्याच्यातून माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप बदल घडला. म्हणजे एक असं दिसतं की एकतर शाळा, शिक्षक यांचा प्रभाव, दुसरं असं दिसतं की त्यावेळेस गांधीजींची जी चळवळ चाललेली होती त्याचा प्रभाव, हे दोन्ही जाणवतात. पण तिसरं एक मला अजून याच्यामध्ये जाणवतं ते असं की आपलं जे वाचन आहे तर प्रचंड आपल्याशी बोलताना बऱ्याचदा ते जाणवलेलं आहे की त्या वाचनाचाही प्रभाव व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत झालेला आहे. तर कशा प्रकारचं वाचन आपण केलं? वाचन मी सगळ्या प्रकारचं करते, म्हणजे कुठला प्रकार सोडते अशातला भाग नाही की केवळ बौद्धिक वळणाची पुस्तकंच मी वाचते असं नाही. मला काव्याची आवड आहे, साहित्याची आवड आहे. इंग्रजी काव्यावर कॉलेजमध्ये असताना मी पुष्कळसे निबंध प्रबंध लिहिले. त्यांना मला अल्फा मिळालेला आहे बहुतेक, जो ऑक्सफर्डला म्हणतात A. तो मला माझ्या आयरिश आणि ब्रिटिश प्रोफेसर्सनी दिलेला आहे. साहित्याची मला खूप आवड आहे, पण वैचारिक वाचनाची सुद्धा मला आवड आहे. कारण सर्व जीवन जर एकत्र पाहिलं तर तुम्ही वैचारिक जीवन आणि सर्वसामान्य जगण्याचं जीवन, ती पद्धती, यात काही तुम्ही फरक करू शकत नाही. त्यात मी जसं सिडनी आणि बेअट्रिस वेबचं सोव्हिएट कम्युनिझम वाचलं, तसं गांधीजींची अनेक पुस्तकं मी वाचली. नेहरूंचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया मी वाचलं. अनेक इतिहासाची पुस्तकं, मी जागतिक इतिहासाची पुस्तकं वाचली. आणि माझ्यावर जो काही प्रभाव पडला तो ह्या वाचनाचा. आणि माझ्यात एक प्रकारचा एकलकोंडेपणा आहे. लोकांमध्ये केवळ मिसळून वेळ घालवावा असं मला वाटत नाही. कारण मला सारखं वाटतं की आपल्याला वेळ फार थोडा आहे. हे एकच आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये जितकं आपल्याला घेता येईल बौद्धिकदृष्ट्या तितकं आपण घ्यावं आणि जितकं देता येईल तितकं आपण समाजाला द्यावं. त्यामुळे मी वाचत सुटले. याच्यात एक अजून पैलू मला जो जाणवला की एकलकोंडेपणाचा आपण उल्लेख केलात, पण असं दिसतं पुढे की जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे तेव्हा मात्र आपण ठामपणे निर्णय घेतलेले आहेत. माझ्यामध्ये जो एक प्रकारचा परखडपणा आला विचाराचा, त्यानंतर व्यवहाराचा, त्याला माझं वाचनच कारणीभूत होतं. अच्छा, ही अतिशय महत्त्वाची. आणि कोणा व्यक्तीचा प्रभाव माझ्यावर पडला होता त्यापेक्षा आधी वाचन पुस्तकांचा असा भाग नाही. मी जे जे काही वाचत गेले, हे विचित्र वाटेल कोणाला, पण मी 8वीच्या वर्गामध्ये असताना टिळकांची केस वाचली. आता असं वाटेल की बा ही ॲब्सर्डिटी आहे, या लहान वयात काय कळलं असेल. मी टागोर वाचला सगळा.
कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी त्याच्यातून जे काही मला मिळालं त्याच्यातून मला असं वाटतं की माझ्या विचारांमध्ये आणि आचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता आली की हे आपण केलं पाहिजे, हे आपल्याला करायचं असतं. तेव्हा मला वाटतं सरतेशेवटी माझं जे वाचन आहे त्या अनेक लेखकांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. नाही, आणि या व्यक्तिमत्वामुळे आपल्या जे आहे की बंडखोर व्यक्तिमत्व आणि ठामपणे निर्णय घेणारं व्यक्तिमत्व, त्यामुळे उत्सुकता एक अशी वाटते की पुढे आपण जे काम केलं, अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं, मग ते सरकारी असतील, गैरसरकारी असतील, अनेक उपक्रम, म्हणजे ते राज्य शासनाचे असतील, राष्ट्रीय पातळीवरचे असतील, ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, तर या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होताना आपली ही जी बंडखोर वृत्ती आहे आणि हा जो ठाम निर्णय घेण्याचा स्वभाव आहे, तर या संबंधीचे आपल्याकडनं अनुभव आम्हाला ऐकून घ्यायला निश्चित आवडतील. माझी वृत्ती बंडखोर आहे असं मला वाटत नाही, ती तर्कनिष्ठ आहे. अच्छा. की एखादी गोष्ट जर मला योग्य वाटली आणि पटली, तर्कसंगत वाटली, तर ती मी करते. की हे बरोबर आहे, हे माझं लॉजिक इथं बरोबर आहे, इथं मी माघार घेणार नाही. आणि मी इतकं सोसलेलं आहे लहान वयामध्ये की एखादी नोकरी गेली तरी आपलं काही फार मोठं नुकसान होणार आहे असं मला वाटत नाही. तेव्हा सरकारी नोकऱ्या करताना सुद्धा माझ्या पर्समध्ये नेहमी एक राजीनाम्याचं पत्र असायचं. एकदा असा प्रसंग घडला होता की कोणाला तरी असं वाटलं की एक व्याख्यान मी दिलं, त्याच्यामध्ये मी शासकीय धोरणावर टीका केली, पण मी ते रेकॉर्ड करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सिद्ध झालं की मी काही चांगल्या सूचना केल्या होत्या, ती धोरणावर टीका नव्हती. पण तरी माझी अशी तयारी होती की आपल्याला जे विचार तर्कसंगत वाटतात आणि जी भूमिका आवश्यक आहे आपल्या लोकांसाठी अशी माझी खात्री पटली आहे, तिथे आपण माघार घ्यायची नाही. तेव्हा ही खरी बंडखोरी असं नाही. शिक्षण संचालक म्हणून आपण काम करत असताना एक अनुभव मला वाचनात आला, तो म्हणजे खेडोपाडी जेव्हा शाळा तपासणीसाठी आपण जायचात तेव्हा बऱ्याचदा औषधं सोबत घेऊन जायचात, कारण अगदी दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत या वैद्यकीय व्यवस्था जी आहे ती पोचलेली नाही ना, आज तगायतही पोचलेली नाही बऱ्याच ठिकाणी. तर हा जो वेगळेपणा आहे की अशा पदांवर काम करताना सुद्धा सतत हे भान ठेवणं जे आहे, तो एक वेगळेपणा आपल्या याच्यात दिसतो. तर त्याचे जे अनुभव आहे या विविध उपक्रमांमध्ये काम करताना आपले, किंवा नियोजन मंडळाच्या सदस्य म्हणून काम करताना आपण 30% बजेट महिलांच्या कामासाठी राखून ठेवावेत अशी जी आपण हे मान्य करून घेतलं, हा जो वेगळेपणा आहे त्याच्याबद्दल ते अनुभव समजून घ्यायला आम्हाला जास्त आवडेल. मला फार चांगले अनुभव मिळाले आणि त्यासाठी खूप चांगल्या संधी मला मिळाली. एक तर कॉलेजमध्ये असतानापासून मी जिथं म्हणून बालवाडी चालवायला गेले किंवा ठाणे जिल्ह्यातल्या वारली लोकांमध्ये काय चाललं आहे त्यांच्या जीवनाचं हे पाहायला गेले, तेव्हा मला असं आढळलं की या देशात 2 मोठे प्रश्न आहेत, एक आरोग्याचा आणि दुसरा शिक्षणाचा. आणि आरोग्य शिक्षणाचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या मार्गानं पुढे जाताना मला असं आढळलं की जेव्हा मी शिक्षण खात्यात काम करत होते तेव्हा आरोग्याचा विचार बाजूला ठेवून चालण्यासारखं नव्हतं. म्हणून जेव्हा मी प्रवासाला जात असे तेव्हा जर लहान सहान गावी खेड्यांमध्ये मी गेले तर मी चौकशी करत असे की मुलांना काही लागलंय का, कोण आजारी आहेत, काय आहेत. आणि साधी औषधं असतात, ॲस्पिरिनच्या गोळ्या असतात, मर्क्युरोक्रोम असतं, कोणी पडलं लागलं तर. खरूच सगळ्यांनाच असते आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये, त्यामुळे खर्जेचं मलम असतं. हे जर थोडंसं तुम्ही घेऊन लोकांच्याकडे गेलात तर त्यांचा विश्वास बसतो तुमच्यावर की तुमच्या मनात त्यांच्याबद्दल कणव आहे. हे लोक आपलेच आहेत, ह्या लोकांची दुःख आपल्याला माहिती आहे, ती आपण जाणून घेतो अशी आपल्याला तर भावना येते. पण त्यांच्याकडे सुद्धा जे काही त्याचं संक्रमण होतं त्या भावनेचं, ते महत्त्वाचं असतं. तर्कनिष्ठ विचार पद्धती असं आपण जे म्हणालात ते पटतं याच्यासाठी सुद्धा की आपण असा उल्लेख केला की क्रांतिकारी चळवळीबद्दल जे आहे जवळीक वाटायला लागलेली होती. नंतर दुसरीकडे असं दिसतं की नाईक साहेबांचा आणि आपला परिचय झाला, त्याच्यानंतर आचार्य भागवतांशी आपला परिचय झाला आणि गांधीवादी विचारांचा जो प्रभाव आहे तोही पडलेला दिसतो. तर याच्यामधनं जे आहे की तर्कनिष्ठा जी आहे त्याच्यातनं
कोणत्या दिशेने जायचं हे एक ठरवण्याचं जे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो पैलू, तर तो एक समजून घ्यायचा आहे. आणि नाईक साहेब आणि आपण याच्यात असं दिसतं की नाईक साहेब पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका छोट्या खेड्यातले, आपण मोठ्या शहरात आपलं बालपण गेलेलं, तसा सांस्कृतिक फरकही जाणवतो. आणि कुठल्या मग अशा मुद्द्यावर आपली गाढ मैत्री झाली आणि मग नंतर ती सहजीवनामध्ये परिवर्तित झाली, तेही समजून घ्यायला आवडेल. माझ्यावर कोणाच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव पडला. मुंबईमध्ये आचार्य भागवत बंगालीचे वर्ग घेत असत आणि मी सरकारी नोकर असताना सुद्धा मला बंगाली शिकायची हौस होती. तेव्हा मी त्यांच्या वर्गांना 2दा-3दा गेले आणि त्यांचा माझा परिचय झाला. मग पुष्कळ चर्चा झाली. गांधीवाद म्हणजे काय आहे, महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्राच्या समस्या काय, देशाच्या समस्या काय, ह्याच्यावर पुष्कळ चर्चा झाली. आणि मला असं आढळलं की त्यांच्या विचारामध्ये इतकी स्पष्टता होती आणि विचाराची बैठक इतकी तर्कसंगत होती की तुम्हाला ती भावणं हे अत्यावश्यकच वाटत होतं की हे माझ्यात कुठेतरी आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं. तेव्हा एकूण आचार्य भागवतांचे जे विचार होते त्याचा प्रभाव, आचार्यांच्या मराठी भाषेचा प्रभाव माझ्यावर पडला. याचं कारण असं की कॉलेजमध्ये शाळेमध्ये असताना इंग्रजीची सवय खूप होती. संबंध टागोर मी इंग्रजीतून वाचला शाळेत असताना. कॉलेजमध्ये माझा विषय इंग्रजी साहित्य होता, त्यातून मी व्याख्यानं देत असे. पण आचार्य भागवतांकडून मी मराठी शिकले आणि मराठी कसं बोलावं सर्वसामान्यांबरोबर आणि विद्वानांबरोबर ह्या दोन्हीची संथा मला आचार्यांकडून मिळाली. नाईक साहेबांबद्दल तुम्ही विचारता, एक खेड्यापाड्यात जाऊन काम करणारा अत्यंत बुद्धिमान माणूस, ह्याच्याबद्दल मला इतकं आश्चर्य वाटलं की हा कुठं ICS मध्ये IAS मध्ये जाऊ शकणारा माणूस, इतका विद्वान, ज्याला सगळा रघुवंशन मेघदूत पाठ होता, मला आवडणारं ऑक्सफोर्ड बुक ऑफ इंग्लिश वर्स त्याला अर्ध पाठ होतं, असा माणूस खेड्यात जाऊन कसं काम करू शकतो. मग मला असं आढळलं की त्यांच्या काही आवडी आणि माझ्या काही आवडी ह्या सारख्या आहेत. आम्हाला साहित्याची आवड होती. त्यांनी जर ब्राउनिंग कोट केला तर मी शेली कोट करू शकत होते. आमचं एकत्र येण्याचं साधन ऑक्सफोर्ड बुक ऑफ इंग्लिश वर्स आणि रघुवंश आणि मेघदूत. कुणाला आश्चर्य वाटेल, पण ह्याच्यात या साहित्यामध्ये आम्हाला रस होता. आणि दुसरं, ते अडचणीतून वर आले होते, मी अडचणी सोसल्या होत्या. गरिबांची काय परिस्थिती असते ते आम्हाला माहीत होतं. आणि मग असं वाटलं की आपण दोघांनी एकत्र मिळून काम करावं. आणि ह्याच्यात आचार्यांनी आमची मनं वळवली की तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तेव्हा नाईक साहेबांचा माझ्यावर जो प्रभाव आहे तो असा की ते सुद्धा तर्कसंगत होते, फार विचार त्यांचे अगदी स्पष्ट असत आणि प्रचंड बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती होती त्यांची. पण स्वतः आपण जसं म्हणतो तसं राहिलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे त्या तत्वाप्रमाणे, हा त्यांचा आग्रह होता. त्यांनी कधी 1 रुपयाच्या वर वेतन घेतलं नाही सरकारी नोकरीमध्ये सुद्धा. मला खूप आश्चर्य वाटलं की या माणसाला संपत्ती करावी असं कसं वाटत नाही, बुद्धिमत्ता आहे तर संपत्ती करावी. आणि मला ते भावलं असं वाटतं. आणि माझा सुद्धा सरतेशेवटी रोख तोच होता की मला काही नको आहे. मला असं वाटतं त्या एका मुद्द्यावर आणि वाङ्मयाच्या एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. पण त्यामुळे एक फायदा भारतीय समाजाचा हा झाला की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय सकारात्मक योगदान आणि काम उभं राहिलं, हे तर आहेच. पण मला आणखीन एक या संबंधाने हा प्रवास बघता एक प्रश्न असा विचारावासा वाटतो आणि तो आमच्या मनातलाही, अगदी जे सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंतित आहेत त्यांच्या मनात हा प्रश्न आहे की सगळी ही जागतिक म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदलती परिस्थिती आणि शिक्षणाचा संदर्भ, या बदलत्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचा विचार कोणत्या दिशेने पुढे जावा हा आज आमच्यासमोर उभा राहिलेला प्रश्न आहे. तर हा आपला सलग जो प्रवास आहे त्याच्यातून आम्हाला निश्चित मार्गदर्शनाची अपेक्षा आहे आपल्याकडून.
शिक्षणाचा प्रश्न खरोखर खूप गुंतागुंतीचा आहे. आरंभापासूनच गुंतागुंतीचा होता. कारण भारतीय समाज जरी घेतला तरी तो एकसंध समाज नाही. त्या समाजामध्ये अनेक घटक आहेत. वरिष्ठ घटक आहेत, कनिष्ठ घटक आहेत, आणि त्यांच्यामध्ये फार मोठी दुरी पूर्वीपासूनच राहिली आहे. तर हा जो दुरावा त्यांचा आहे तो कसा कमी करता येईल याचा विचार आम्ही अनेक वर्ष केला आणि त्यासाठी प्रयत्न केले. आता 1990-91 पासून जे काही जागतिकीकरण होत आहे अर्थव्यवस्थेचं आणि व्यापार व्यवहाराचं, त्याच्यातून शिक्षणाचे नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि जे पुढारलेले देश आहेत, विशेषतः पश्चिमेकडचे पाश्चात्य देश आणि पौर्वात्य देश, जे गरीब आहेत, यांच्यामध्ये शैक्षणिक संघर्ष होईल असं वाटायला लागलेलं आहे. आणि आर्थिक संघर्ष तर होईलच. शैक्षणिक संघर्ष अशा दृष्टीनं होईल की आज नवीन जे काही नियम आहेत व्यापाराचे, ट्रेडचे, त्याच्यामध्ये कोणत्याही शिक्षित व्यक्तीला कुठल्याही देशामध्ये जाऊन काम करण्याची आता परवानगी आहे सर्व्हिसेसमध्ये. तेव्हा परदेशातले उत्कृष्ट शिक्षक आपल्याकडे येऊन काम करू शकतात. आपल्याकडचे शिक्षक तितके उत्कृष्ट असतील की नाही परदेशात जाऊन काम करायला, हा प्रश्न आज आपल्या समोर आहे. आपले विद्यार्थी परदेशी विद्यापीठांचे अभ्यासक्रम हाताळू शकतील, पण परदेशातले विद्यार्थी आपल्याकडे येतील का नाही, इतकी आपली गुणवत्ता आहे का नाही आपल्या विद्यापीठांची, हा आज एक मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की या पाश्चात्य देशांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सार्वत्रिक झालेलं आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता निवडता येते तळागाळातून. आज आमच्याकडे प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक नाही, माध्यमिक शिक्षणाची परवड आहे, जी आज खेड्यापाड्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, झाकळलेली आहे. ती बुद्धिमत्ता किती आहे आणि कुठं आहे त्याचाही आम्हाला पत्ता आज नाही. तर ती कशी आम्हाला महाविद्यालयीन पातळीपर्यंत वर आणता येईल, हाच आमच्या समोरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की बाहेरच्या देशांमधली जी महाविद्यालयं आज आम्हाला अभ्यासक्रम देत आहेत, त्या अभ्यासक्रमांचा मोह टाळून आम्ही आमची गुणवत्ता कशी वाढवू शकू आणि इतर देशातल्या विद्यार्थ्यांना कसं आम्ही आकर्षित करू शकू, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी सर्व जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था, संघटना, सरकार सहित आहेत ते आणि जनता यांनी एकत्रितपणे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. मला असं वाटतं की एक म्हण अशी इंग्रजीमध्ये की कॉमेन्स फ्रॉम द कॉमेन्समेंट, बिगिन विथ द बिगिनिंग. आज तळागाळातल्या लोकांकडे प्रथम जाणं आवश्यक आहे. तिथे जर आपण कार्य केलं, तिथलं एक एक कुटुंब आपण शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या उभं करू शकलो, खेड्यापाड्यामधलं, झोपडपट्ट्यामधलं, तर तिथे शिक्षणाचा प्रसार होईल, तिथे आरोग्याचा प्रसार होऊ शकेल. ही कुटुंब उभी करणं शिक्षणातून, आरोग्य शिक्षणातून आणि उद्योगधंद्यातून ही आजची गरज आहे. ती जर कुटुंब उभी राहिली तर तिथला समाज उभा राहतो आणि त्यातून मग आपल्याला जे विद्यार्थी पुढे मिळतील त्या विद्यार्थ्यांचा कस इतका चांगला असेल, ती गुणवत्ता आपल्याला मिळेल आणि त्यातून आपल्याला जगाबरोबर स्पर्धा करता येईल. तेव्हा आजची गरज अशी दिसते आहे की आज आपल्याला प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन सगळ्या पातळ्यांवर काम तर करायला हवं, पण ही सगळी जनता शिक्षणाच्या प्रवाहात यावी यासाठी मुक्त शिक्षणाची फार मोठी व्यवस्था आज आपल्याला करावी लागणार आहे. आणि आज जे काही आपल्याला इंटरनेटच्या मदतीनं करता येत आहे, ICT मधून आपल्याला करता येत आहे, कम्युनिकेशन्समधून करता येत आहे, ते शिक्षणाचं जर आज माध्यम बनू शकलं सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या माणसासाठी, तर मला असं वाटतं की आज परकीय देशांची जी काही कुरघोडी आपल्यावर चालली आहे शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या, त्याचा मुकाबला आपल्याला करता येईल. आणि नियोजन मंडळामध्ये हा विचार मी सातत्यानं मांडलेला आहे. चित्राताई, सध्या भारतीय शिक्षण संस्थेतर्फे आपण अनेक प्रकल्प राबवत आहात, तर त्या प्रकल्पामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो आपल्याला कोणता जाणवतो? भारतीय शिक्षण संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन.
इथे आपण 1976 पासून अनेक प्रकल्प राबवतो, परंतु त्यातले काही आज मॅच्युरेशनला आलेत असं आपण म्हणू, आज परिपक्व होत आहेत. जे परिपक्व होत आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण शिक्षणाचा आपला प्रकल्प परिपक्व होतोय. त्यात खेड शिवापूरला एक आपलं केंद्र आहे इंडियन इन्स्टिट्यूटचं. त्यामध्ये ग्रामीण महिला, शेतकरी, मुलं, कुटुंबाची कुटुंब आपण शिक्षणाच्या आवाक्यामध्ये घेतो आहोत. आणि त्यामध्ये शेती कशी सुधारेल, फुलांची शेती कशी होईल, फळांची कशी होईल, स्त्रिया हे कसं करू शकतील. आणि आज असं आढळतं की त्या प्रकल्पामध्ये एक स्त्री वर्षाला 40,000 50,000 असा नफा करू लागली आहे तिच्या 2-2.5 एकराच्या शेतीमधून. आज तिथली जी छोटी मुलं आहेत ती मुलं आपला खाऊ आपणच खाऊन न टाकता शेजारच्या बाळाला आपल्यातला थोडासा खाऊ देतात. हा मला वाटतं महत्वाचा समाज परिवर्तनाचा भाग आहे. आणि खेड शिवापूरला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तेही जाणवलं की तिथे तरुणी ज्या आत्मविश्वासाने बोलायला उभ्या राहतात त्या आज तिथली प्रत्येक मुलगी, प्रत्येक बाई 350 जवळजवळ आतापर्यंत ट्रेन केल्या आहेत. त्या ग्रामीण परिवर्तनाच्या प्रचारक आज झालेल्या आहेत. आणि पुरुष याला अडथळा करत नाहीत, कारण आम्ही कुटुंबाची कुटुंब हातामध्ये घेतो आहोत. आणि स्त्री सबला व्हावी याचा अर्थ असा नाही की स्त्रीला फक्त मुक्त करावं आणि पुरुषाला अडाणी आम्ही ठेवावं, अशातला तो भाग नाही. पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेलं, अंदाजे 2200 इतकी लोकसंख्या असलेलं एक लहानसं खेडं शिवापूर. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य खेड्यामध्ये डॉक्टर चित्राताई नाईक यांनी भारतीय शिक्षण संस्थेच्या JP नाईक ग्रामीण महिला विकासनेची उभारणी केली, ती 1995 साली. ग्रामीण भागातील महिलांचं शिक्षण आणि विकास घडवून आणण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत या केंद्रातून सुमारे 300 महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग करून त्यांनी स्वतः उद्योग सुरू करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला आहे. या आर्थिक स्वावलंबनामुळे त्यांचं समाजातलं स्थानही उंचावलं आहे. व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, लोकशिक्षण केंद्र, शेतकरी सहविचार सभा, कुटुंब जीवन शिक्षण, आरोग्य शिक्षण, वाचन आंदोलन, फुलशेती, फळबागा, भातशेती हे सर्व ग्रामशक्ती वर्धिनीचे पायाभूत कार्यक्रम आहेत. कायदा साक्षरतेसाठी कायदा आणि न्याय व्यवस्था माहिती केंद्र इथं स्थापन करण्यात आलं आहे. ग्रामशक्ती वर्धिनीच्या जिजामाता सभागृहामध्ये शेतकऱ्यांसाठी एक प्रदर्शन नियमित स्वरूपामध्ये भरवण्यात येतं. शेतीसाठी लागणारी विविध प्रकारची बी बियाणं, शेतीची आधुनिक अवजारं यांची माहिती तर या प्रदर्शनात मिळतेच, शिवाय शेतीतील नवनवीन प्रयोगांची, शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करावी याचीही माहिती मिळते. त्यासंबंधी सोप्या भाषेमध्ये माहिती देणारे चित्रफलक तयार करून इथं लावले जातात. याखेरीज शेतकरी सहविचार सभा या केंद्रातर्फे आयोजित केल्या जातात. या सभांमधून तज्ज्ञांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळतं. आपण मागच्या वेळेला जी सभा घेतली त्यामध्ये जे काही विषय आपण चर्चेला गेले तर त्याप्रमाणे काय काय कार्यवाही झाली त्याबद्दल आपण आधी चर्चा करूया. तर पहिल्यांदा गांडूळ खत प्रकल्पाबद्दल इंगुळकरांनी विचारलं होतं किंवा गांडूळ खत कसं करायचं त्याबद्दल माहिती पण सांगितली होती. तर त्याप्रमाणे तुम्ही पुढे काही कारवाई केली का? आर्वीला जाऊन बघणार पण होते? हो, पाहिलेली आहे. तिथला एक तुमचा प्लॉट एक पाहिलेला आहे तो, आणि नंतर मग चालू आहे काम थोडंसं. शेणखत वापरलं होतं कुंदाताई रोकडेंकडे अंजिराला, तर त्याच्यामुळे आपल्या अंजिराचा प्रॉब्लेम झाला होता, त्याला समोर कीड लागलेली होती. तर तुम्हाला तिथे रॉकेलचे बोळे भरा म्हणून सांगितलं होतं. त्या बाबतीमध्ये काही केलं? खोडकिड्यासाठी मग तुम्हाला परिणाम दिसला का त्याचा? आता नाही, म्हणजे पुढे वाढ थांबलेली. तर हा एक सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की अंजिराच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा जेव्हा तो भुंगेरा लागतो आपल्या फळझाडांना तेव्हा त्याच्यामध्ये पेट्रोलचा बोळा टाकायचा, म्हणजे आज जो कीड असतो तो गुदमरून मरतो. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं जातं, तसंच त्यांचे अनुभवही सभेमध्ये त्यांना मांडता येतात. महिला शेतकऱ्यांचा सहभाग या शेतकरी सहविचार सभेमध्ये दिसून येतो. त्यांना उत्तेजन देणं
हे ग्रामशक्ती वर्धिनी केंद्राचं वैशिष्ट्य आहे. या सहविचार सभेमध्ये येणारे तज्ज्ञ हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केंद्रातर्फे अनेक बचत गट चालवले जातात. आज आपली विद्या विकास बचत गटाची मीटिंग नेहमीप्रमाणे महिन्याची चालू होतीये. तर प्रत्येकाने आपापला शेअर्स, घेतलेले कर्ज, त्याचा हप्ता आणि व्याज जमा करायचा आहे. हां सुलभा दानवे 1000 रुपये हप्ता. या बचत गटांमुळे स्त्रियांच्या हातात प्रत्यक्ष पैसा येऊ शकतो. या पैशांचं नियोजन त्या करू शकतात. आपणही आर्थिक व्यवहार करू शकतो हा आत्मविश्वास त्यामुळे महिलांना मिळतो. 1600 रुपये कर्ज, 8400 राहिले तुमचे. कुंभारताई गेल्या वारीने मला कर्ज दिलं नाही, आता मला पाहिजे 10,000. कशासाठी घेणार आहे? कशासाठी? मला नडी एक कारण सांगा की कशासाठी घेणार? शेतासाठी. शेतासाठी म्हणजे काय? बियाणं आणायचे, खत खरेदी करायचे? खत खरेदी नाही, मेहनत करायची. आर्थिक व्यवहारातून मिळणाऱ्या या आत्मविश्वासाचं मूळ केंद्रानं चालवलेल्या बचत गट, शेळीपालन, उद्योजकता प्रशिक्षण या उपक्रमांमध्ये आहे. आपल्या व्याजाचा दर 2% आहे. माहिती आहे ना? 2%. सगळ्यांनी विचार करून निर्णय घ्या. वडा ताट करायची मला शेतात. मी सुरेखा प्रदीप कुंभार. मी संजीवनी बचत गटाचं काम पाहते आणि JP नाईक ग्रामीण महिला विकासनी यांच्या मार्गदर्शनाखाली जे अल्प बचत गट चालतात त्यातनं आम्हाला थोडीशी माहिती ताईंकडनं मिळाली आणि आमच्या गटाची सुरुवात स्थापन झाली. त्यानंतर मी गेली 7 वर्ष झाले हे बचत गटाचं काम पाहते. त्यातनं आमची बरीचशी सुधारणा झालेली आहे. आमचा कुंभार हा व्यवसाय असल्यामुळे वीटभट्टी हा व्यवसाय आम्ही करतो. त्यातनं आम्हाला ताईंचं यांचं बरंचसं सहकार्य मिळालेलं आहे. त्यातून आम्ही बँक लिंकेजचं गेली 3 वर्ष झालं बँकेकडनं कर्ज घेतो आणि त्याची परतफेड खूप व्यवस्थित प्रमाणात आमची चाललेली आहे. ह्या वर्षी आम्हाला बँकेने 1 लाख रुपये कर्ज दिलेले आहे. त्याची परतफेड आम्ही व्यवस्थित करू. आमचा हा 6 महिने सिजनेबल धंदा असल्यामुळं आम्ही ते कर्ज 6 महिन्यामध्ये नील करतो आणि परत बँकेकडं मागणी करतो. तर व्यवस्थित बँकेची फेड असल्यामुळे बँकेने आम्हाला खूप सहकार्य करून आम्हाला बँक कर्ज देते. त्यातून इथले ग्रामीण महिला विकासनींचे आम्हाला खूप साथ असल्यामुळं आम्ही हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात करतो आणि त्यातनं आम्ही व्यवस्थित सुधारणा करत करत आता एक ट्रकही आम्ही घेतलेला आहे धंद्यासाठी. तर आमचा धंदा व्यवस्थित खूप चांगल्या प्रमाणात चाललेला आहे. सुभद्रा नथू कुंभार. आता एवढ्या 2 वर्षात मी गटामध्ये शिरले आहे, पण त्याच्यातून बी ताईंचे सहकार्य भरपूर आहे. ह्याच्यातून साथ मिळली आम्हाला म्हणून आम्ही ट्रकसुद्धा यंदा घेतलेला आहे आणि यंदा तर आता 5-6 गाडी लावलेले आहेत. म्हणजे व्यवस्थित आमचं चाललेलं आहे. मी छाया नारायणकर, संजीवनी बचत गटाची गटप्रमुख आहे. आमच्या गटातून ज्यांना जास्त गरज असते त्यांना मदत केली जाते 2%. जास्त म्हणजे दवाखान्याचं, अचानक मुलं आजारी पडल्यानंतर शिक्षणासाठी अशी मदत होते महिलांची. महिला एकूण बचत करून 100 रुपये महिना भरतात. तो एकंदर सगळी जमल्यानंतर त्याची वाटप ज्यांना फार गरज आहे त्यांना देण्यात येते. जर 2-3 जणांना गरज असली तर तेवढ्यांना म्हणजे सामायिक वाटप होते. इतका भरपूर चांगला गट चालतो की पैसेसुद्धा शिल्लक राहत नाही, इतकी वाटप आहे या बचत गटामध्ये आणि भरपूर जणांच्या अशा समस्या भागल्या जातात ह्या गटामुळे. महिला उद्योजकता प्रशिक्षण केंद्रामध्ये महिला तसंच युवतींना व्यावसायिक कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं. विविध प्रकारच्या वस्तू तयार करणं, शिवणकाम, भरतकाम, विणकाम या प्रकारच्या कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. एवढंच नाही तर भांडवल उभारणी, कच्च्या मालाची खरेदी, तयार करण्यात आलेल्या वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था या कौशल्यांचं प्रशिक्षणही महिलांना दिलं जातं. या केंद्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या वस्तू कुशला उत्पादनं म्हणून बाजारामध्ये विक्रीलाही आणल्या जातात. या कौशल्यांच्या प्रशिक्षणातून आर्थिक स्वावलंबन तर होतच, शिवाय आर्थिक स्वावलंबनासाठी उपयोगी असं शेळी पालनाचं प्रशिक्षणही केंद्रातर्फे महिलांना दिलं जातं. सिंधू आनंद कोंडे. मी बचत गटात असताना आम्हाला बचत गटातून ही शाळा पालकाची माहिती मिळाली. तिथून पुढे आम्ही व्यवसाय चालू केला. तर आम्हाला पैसे एकदम घ्यायला नव्हते, तर
तर आम्ही 200-200 हप्ता फेडून शनी हे पैसे फेडून ह्याचे उत्पन्न आम्ही जावप्यात पण काढले आणि शिवाय दुधात फायदा जास्त घेतला. दुधातल्या फायद्यात पण आमची चांगली बचत झाली. आता महिन्याला 200-300 दुधाला जे घालवायचे ते आमची बचत झाली. बालरंजनातून शिक्षण यासाठी ग्रामीण महिला विकासनीतर्फे चालवण्यात येणारं हे बालरंजन केंद्र. या बालरंजन केंद्राच्या शिक्षकांना स्वतः चित्राताईंनी प्रशिक्षण दिलं आहे. पालक स्वतःच्या खर्चाने मुलांच्या वाढीसाठी योग्य असा सकस खाऊ तयार करतात आणि यातूनच पालकांना विविध पदार्थांमधील पोषण मूल्यांची माहिती मिळते. हे पदार्थ कशा पद्धतीने तयार केले जावेत याचंही शिक्षण यातून त्यांना मिळतं. इथं आपल्या जवळचा खाऊ एकमेकांमध्ये वाटून खाण्याची शिकवण या सहभोजनातून मुलांना मिळते. इथं नियमित पालक सभा घेतल्या जातात. तसंच मुलांच्या दैनंदिन कार्यक्रम आणि विकासाची नोंद बालरंजन केंद्रामध्ये ठेवली जाते. अशा प्रकारच्या पालक शिक्षक संवाद सभांमधून जागरूक पालकत्वाचं शिक्षण मिळतं. मुलांच्या निकोप शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी निसर्गरम्य परिसरात खेळायला मिळणं अत्यंत गरजेचं आहे याची जाणीव बालरंजन केंद्रात दिसून येते. सामुदायिकता, एकोपा आणि सहकार्य यावर आधारित समाजाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवापूरच्या ग्रामीण महिला विकासनीचं हे केंद्र कार्यरत आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो इन्स्टिट्यूटचा आहे तो पाबळ ह्या खेड्यामध्ये चालवलेला आहे. आणि काम करता करता कसं शिकावं, जी मुलं नापास होत आहेत शाळांमध्ये ती देखील किती बुद्धिमान आहेत हे दाखवण्याचा तो प्रकल्प आहे. दुसरा प्रकल्प आम्ही शिक्षकांसाठी आता ई लर्निंगचा प्रकल्प आम्ही घेतो की नवीन जी टेक्नॉलॉजी आली आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षकांनी अध्यापन कसं करावं याबद्दलचा नवा प्रकल्प आता आपण घेतो. आणखी एक प्रकल्प आपण घेतो आहोत तो की ग्रामपंचायतींचं सबलीकरण कसं करायचं. त्याच्यामध्ये केवळ पुरुषांचं स्त्रियांचं असं नाही की सगळा गावचा गाव हा स्वराज्य कसं मागेल आणि स्वराज्य कसं मिळविल, कारण ही गांधीजींची कल्पना होती. आणि इंडियन इन्स्टिट्यूटची म्हणजे भारतीय शिक्षण संस्थेची बैठकच ही आहे की सर्वांसाठी शिक्षण, सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी स्वराज्य. त्यासाठी हे प्राथमिक शिक्षणाचे, बालशिक्षणाचे, स्त्री शिक्षणाचे आणि यामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात घालतो, पण आपण ते लोकांना शिकवत नाही आहोत. लोकांच्या बरोबर बसून आपण ते प्रयोग करतो आहोत आणि लोकांना जे तंत्रज्ञान माहित आहे ते आपण माहित करून घेतो. कारण आमचे लोक खूप हुशार आहेत आणि खरे तंत्रज्ञ जरी निरक्षर असले तरी ते या दोन्हीकडच्या प्रयोगांमधनं सतत दिसून पण आलेले. तेव्हा आम्हाला असं दिसून आलंय की लोक हे वेगळे नाहीत, आपण लोकच आहोत आणि ते आपणच आहोत आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप ही आमची भावना. आणि त्याच्यात हेही दिसतं या प्रयोगांमधनं की स्त्री वेगळी काढून तिचं सबलीकरण, असं नाही तर कुटुंबाचं सबलीकरण आणि खेड्यांच्या सबलीकरणासाठी पंचायतीचं सबलीकरण. हे जे याच्यातनं असं दिसतं की हे खरं समग्र परिवर्तनाचे प्रयोग तुम्ही भारतीय शिक्षण संस्थेतर्फे चालवलेले आहेत या ग्रामीण भागामध्ये आणि पर्याय देण्याचा आणि हा सगळा शिक्षणाचा भाग आहे. तर समाजाच्या शिक्षणाचा म्हणजे शिक्षण सुद्धा वेगळं असू शकत नाही समाजापासून हे दाखवणारे हे प्रयोग आहेत. खरं म्हणजे आपला हा सगळा प्रवास बघता आपल्याकडनं समजून घेण्यासारखं आणि प्रेरणा घेण्यासारखं खूप आहे. आपण या मुलाखतीला आलात याचा अतिशय आनंद आम्हाला झालेला आहे आणि आम्ही आपले आभारी आहोत. आमच्यासाठी आपण वेळ काढला त्यासाठी धन्यवाद.